हॅलो, नमस्कार. मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्लॉग आहे हा श्रावण सोमवार निमित्त मी बनवला आहे. तर श्रावणात का केली जाते शिवपूजा आणि या महिन्याचे नाव कसे पडले, तसेच शिवपूजेशी संबंधित परंपरा आणि कथा याबद्दलची माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओत सांगणार आहे. तर या महिन्याचे नाव श्रावण का ठेवले? तर स्कंद आणि शिवपुराणानुसार तज्ज्ञांनी याची 2 कारणे दिलेली आहेत. की प्रथम म्हणजे महिन्याच्या पौर्णिमेला श्रवण नक्षत्र येते आणि या नक्षत्रामुळे या महिन्याला श्रावण असे नाव पडले. तसंच दुसरं म्हणजे भगवान शिवाने सनत कुमारांना सांगितले की या मासाचे महत्त्व ऐकण्यासारखे आहे, ज्यामुळे सिद्धी मिळते आणि त्यालाच श्रावण म्हणतात. श्रावण महिना आणि सोमवार हे दोघंही भगवान शिवशंकराला अत्यंत प्रिय आहेत. या दिवशी भक्त उपवास, व्रत, पूजा अर्चा करतात आणि भगवान शंकराची कृपा मिळवतात. तसंच शिवामूठ ही पारंपरिक कथा सांगितली जाते की जी श्रद्धा, भक्ती आणि संकल्प शक्तीचे प्रतीक आहे. शिवामूठ म्हणजे मूठभर अन्नधान्य असतं, जे भगवान शंकराला अर्पण केलं जातं आणि श्रद्धेने विशेषतः श्रावण महिन्यात सोमवारच्या दिवशी हे केलं जातं. आणि यात तांदूळ, तीळ, जव आणि मूग हे असं अर्पण केलं जातं. तर शिवामूठची एक अशी कथा आहे की ते कधीपासून सुरू झालं. एकदा एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी गावात राहत होते. दोघेही खूप धार्मिक होते, पण त्यांच्या घरात अन्नधान्याचा नेहमीच तुटवडा असे. तरीही ते रोज शिवलिंगावर जलाभिषेक करायचे, भजन करत बसायचे आणि देवावर पूर्ण श्रद्धा ठेवायचे. श्रावण महिना सुरू झाला आणि ब्राह्मणीने संकल्प केला की या संपूर्ण श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी मी भगवान शंकराला शिवामूठ अर्पण करेल. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, आपल्या घरात अन्नधान्यच नाही, मग ही शिवामूठ कशी अर्पण करशील? तर ती ब्राह्मणी म्हणाली, भगवान शिवाला भाव महत्वाचा असतो, वस्तू नाही. मी काही ना काही मिळवून त्याला मुठभर अन्न अर्पण करीनच. त्या स्त्रीने मग शेजाऱ्यांकडून शेतातलं उरलेलं धान्य, रानात मिळालेली काहीतरी गोळा केलं आणि पहिल्या सोमवारला ती शिवामूठ अर्पण केली. म्हणजे मुठभर धान्य तिने अर्पण केलं. तसेच शिवरुद्राभिषेक का केला जातो? तर श्रावणातच समुद्र मंथन झाले होते आणि त्यामध्ये हलाहल विष बाहेर आले, जे भगवान शंकरांनी गळ्यात धारण करून जगाचा उद्धार केला. पण या विषाने त्यांच्या शरीरातील उष्णता वाढली आणि विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केले. त्यामुळे शिवलिंगाला अभिषेक करण्याची परंपरा आहे. आणि तसेच बिल्वपत्र का अर्पण केले जाते? तर माझ्या डाव्या डोळ्यात चंद्र, उजव्या डोळ्यात सूर्य आणि मध्यभागी अग्नी असल्याचे शिवजींनी सांगितले आहे. तर बिल्वपत्र हे शिवाच्या त्रिनेत्राचे रूप मानले जाते आणि बिल्वपत्र अर्पण केल्याने भगवान शंकरासह सूर्य, चंद्र आणि अग्नीची पूजा होते. स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडात गिरिजा, माहेश्वरी, दक्षिणायनी, पार्वती, गौरी आणि कांत्यायनी या देवी राहतात. म्हणून बिल्वपत्र अर्पण केल्याने या देवांचीही पूजा होते. शिवामूठ म्हणजे फक्त मूठभर अन्न नाही, ती श्रद्धेची मूठ आहे, जी दाखवते की भक्ती ही मनातून केली जाते, वस्तूंपेक्षा भाव श्रेष्ठ आहे.
या श्रावण सोमवाराला तुम्ही एक शिवामूठ अर्पण करा आणि श्रद्धेने प्रेमाने करा. शिवाला भाव भावतो. हर हर महादेव.